जय श्रीराम. श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या प्रवचने या पुस्तकातील आज 11 मेचं प्रवचन. थोडे वाचावे पण कृतीत आणावे, खूप समजून घ्यावे, ज्ञान संपादन करावे असा पुष्कळ लोकांना हव्यास असतो आणि त्याच्याशिवाय त्यांना चैन पडत नाही. हे एक प्रकारचे व्यसनच आहे. अफू खाणाऱ्याला कैफ आल्याशिवाय चैन पडत नाही. थोडी अफू पचनी पडली की कैफ येत नाही, म्हणून तो आणखीन अफू कैफ येईपर्यंत खातो. असं होता होता अधिकाधिक अफू पचनी पडते आणि शेवटी इतकी अफू खाण्याची वेळ येते की त्याच्यातच त्याचा अंत होतो. ज्ञान संपादनाच्या हव्यासाचे असेच आहे. म्हणून थोडेच वाचून समजून घ्यावे आणि ते कृतीत आणावे. नाहीतर जन्मभर ज्ञान संपादन करण्यात वेळच जातो आणि कृती न झाल्या कारणाने पदरात काहीच पडत नाही. मनुष्याला पोटभर जेवायला 25-30 मिनिटे पुरेशी होतात, पण जेवलेल्या अन्नाचे पचन होण्यासाठी 5-6 तास जावे लागतात. मनुष्य एकसारखा जर खातच राहिला तर त्याला अजीर्ण होऊन त्याची तब्येत बिघडेल आणि त्यातच त्याचा अंत होईल. म्हणून नुसते वाचितच बसू नये. थोडेच वाचावे पण ते कृतीत आणण्याचा प्रयत्न करावा. नुसत्या वाचनाने किंवा विषय समजावून घेण्याने प्रगती होत नसून ते कृतीत आणण्याने प्रगती होते. म्हणून केवळ समजावून घेण्यापेक्षा ते कृतीत आणण्यावर भर असावा. आपले आकुंचित मन विशाल करणे, आपण स्वार्थी आहोत ते निस्वार्थी बनणे, हेच खऱ्या वेदांताचे मर्म आहे. नुसत्या विचाराने तत्वज्ञान निश्चित होणार नाही. त्यासाठी साधना करायला पाहिजे. जग सुधारायच्या नादी लागू नका. स्वतःला सुधारा की त्या मनाने जग सुधारेलच. आपण सुधारलो नाही तर मग जग सुधारले कसे? आणि जग तसं सुधारणार नाहीच. वस्तू ही सुखाचे साधन असून आपण भ्रमाने तिला सुखरूप मानतो. याचा परिणाम असा होतो की वस्तूच्या साह्याने सुख मिळवण्याचा प्रयत्न करण्याऐवजी आपण वस्तूच जास्तीत जास्त मिळवण्याच्या मागे लागतो आणि शेवटी दुःखी बनतो. कर्माला सुरुवात करताना फळ मिळते किंवा नाही याची काळजी लागते आणि दुःख होते. कर्म करीत असताना फळाकडे चित्त लागल्याने कर्माचे कष्ट होतात म्हणून दुःख होते. कर्म संपून फळ मिळाले नाही तर दुःख होते आणि फळ मिळालेच तर त्यातून नवीन आशा उत्पन्न होऊन फळ मिळाल्याचा आनंद ती मारून टाकते आणि परत दुःख होते. सारांश, अथपासून इथपर्यंत दुःखच पदरात पडते. यासाठी फळाची अपेक्षा सोडून कर्म करू लागलो की ते कर्म करीत असतानाच मनाला समाधान प्राप्त होते. म्हणून परमार्थामध्ये रोकडा व्यवहार आहे, उधारीचा नाही, असं सर्व संतांचे सांगणे आहे. अधिक वाचू नका. जे काही वाचाल त्याचे मनन करा आणि ते कृतीत आणा. आज के प्रवचन में कहा गया है कि बहुत ज़्यादा ज्ञान प्राप्ति की तरफ जो लोग जाते हैं, उनको उस ज्ञान प्राप्ति के पीछे उनका मन इतना वश हो जाता है कि वो ज्ञान प्राप्ति में अपना पूरा जीवन बिता देते हैं और वो कृति में ना लाने की वजह से जीवन व्यर्थ हो जाता है और हाथ में कुछ नहीं आता है. संतों का ऐसा कहना है कि ज्ञान प्राप्ति कीजिए, लेकिन थोड़ी थोड़ी ज्ञान प्राप्ति करते हुए जो भी आपने ज्ञान प्राप्त किया है उसे अपने आचरण में लाइए. और उस तरह आपका आचरण अगर हो जाता है तो आपको उसमें से फ़ायदा होगा. अगर आप सिर्फ पढ़ते रहेंगे, ज्ञान प्राप्ति करेंगे और उसको आचरण में नहीं लाएंगे तो उसका आपके जीवन में कोई भी फ़ायदा नहीं होगा. आप संतों के वचन पढ़ रहे हैं, समझ रहे हैं, लेकिन कृति में नहीं ला रहे हैं तो भगवत प्राप्ति कैसे होगी? नामस्मरण कीजिए और थोड़ा पढ़िए और कृति कीजिए. जय श्री राम. श्री राम जय राम जय जय राम. श्री राम जय राम जय जय राम.
श्रीराम जय जय राम, श्रीराम जय जय राम, श्रीराम जय जय राम. जय श्रीराम.